6 जून याच दिवशी बरोबर 343 वर्षापूर्वी शिवाजी महाराजांचा याच रायगडावर राज्याभिषेक झाला आणि त्याच रायगडावर आजचा आपण आवाज महाराष्ट्र करतोय। आपल्यासोबत आहेत मान्यवर पाहुणे, हिवरे बाजारचे सरपंच आणि ज्यांनी शिवाजी महाराजांच्या जलनीतीवर अभ्यास केला आहे ते पोपटराव पवार, शिवचरित्र अभ्यासक इंद्रजित सावंत आहेत, वकील आहेत औरंगाबादवरून कदम साहेब, विनय सारंग आहेत शिवचरित्रकार, कामाजी पवार आहेत ज्यांचा वन आणि शिवाजी महाराजांविषयी अभ्यास आहे, आणि युद्धनीती तज्ज्ञ आणि युद्धनीतीचा अभ्यास करणारे विक्रमसिंह पाटील आहेत। आपण आत्ता पहिल्यांदा शिवाजी महाराजांच्या दुष्काळावर त्या काळात जे जलनीतीचं काम केले शिवाजी महाराजांनी पाणी अडवण्याचं, आज जो दुष्काळाचा फटका बसतोय त्यावेळी प्रत्येक वेळी शिवाजी महाराजांचं नाव निघतं। शिवाजी महाराजांच्या काळात त्यावेळेपासून जलसंधारणाची कामं केली, त्यांनी जंगल संवर्धनाचं काम केलं, ही दूरदृष्टी त्यांना त्यावेळेपासून होती। जर शिवाजी महाराजांचं तेच काम पुढं नेलं असतं तर आज ही परिस्थिती उद्भवली नसती। याबाबत आपण जाणून घेणार आहोत पोपट पवार साहेबांकडून। साहेब, काय शिवाजी महाराजांची जलनीती होती? खरं म्हणजे एक आहे की छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये गडावर जलसंधारणाची कामं होत होती। आज आपण जमिनीवरची करतो। जमिनीवर पाणी अडवणं आणि त्याचा उपयोग करणं सोपं आहे, पण गड आणि गडाला वेढा पडला की पाणी मिळणं अवघड आहे। आणि सर्वात महत्त्वाचं की राजांनी जेवढे दुर्ग बांधले, जेवढे गड बांधले, जेवढे किल्ले ताब्यात घेतले, या सर्व गडांवर आज पाण्याची अतिशय उत्तम व्यवस्था आजही 343 वर्षानंतर आपल्याला पाहायला मिळते। त्याला एकच कारण, पाणी आपण जीवन मानतो आणि पाणी नसेल तर अवघड असं। आणि सर्वात महत्त्वाचं की प्रत्येक गडावर पाणी पुढच्या पावसात पडेल एवढी पाण्याची व्यवस्था। एवढंच नाही, दुष्काळ पडला तरी दुष्काळातसुद्धा माणसांना, हत्ती आणि घोड्यांना त्या ठिकाणी पाणी मिळावं म्हणून या ठिकाणी आपण जर रायगडच पाहिला तर छोटे मोठे गंगासागर तलाव सर्वात मोठा आहे, 22 तलाव या ठिकाणी छोटे मोठे आहेत। एवढं नाही, खेड शिवापूरला राजांनी बांधलेल्या धरणाचा उल्लेख या ठिकाणी सापडतो। आणि नद्यांचं पाणी अडवणं, थांबवणं आणि ते पाणी आपल्या शेतीसाठी, दुसरं पिण्यासाठी उपलब्ध करून देणं, या दृष्टीने जर आपण राज्यांचं जलनीती पाहिली त्यावर आधारित महाराष्ट्र सरकारने शिवकालीन पाणी साठवण्याच्या पद्धतीचा उपयोग केला, ज्याला आपण शेततळे म्हणतो। त्याला पूर्वीचे काळ टाके बांधणे, कारण आज रायगडावर एवढ्या उन्हाळ्यात मे अखेर आलो आपण, मे संपलेला आहे तरी आपल्याला अनेक ठिकाणी पाण्याचे स्रोत पाहायला मिळतात। शिवाजी महाराजांची जलनीती आपण सांगितली। शिवाजी महाराजांनी त्या काळात जंगल संवर्धनासाठी काम केलेलं, त्यावेळी त्यांच्यात जंगल संवर्धनाची जागृती होती, त्यावेळी ती दूरदृष्टी होती। काय जंगल संवर्धनासाठी त्यांनी केलं? कारण एकच आपण जर पाहिलं, छत्रपती शिवरायांच्या काळात वनांचं संवर्धन, वनांची वृद्धी, सरकारी जंगल, त्याचबरोबर जे पडजमीन असेल त्या ठिकाणी वृक्षारोपण करणं आणि त्यातून मिळणारं लाकूड आपल्या आरमारासाठी किंवा पागेसाठी किंवा निवाऱ्यासाठी वापरणं, यासाठी विशेष करून कोकण किनारपट्टीमध्ये मोठ्या प्रमाणात वनाच्या विकासासाठी काम केलं, ही एक बाजू आहे। दुसरी बाजू जर आपण पाहिली तर झाड तोडू नये म्हणून छत्रपती शिवरायांनी त्या काळी जसे आज शासन निर्णय निघतात तसे त्या काळी आज्ञापत्र राजांचे असायचे। एका आज्ञापत्रात राजे सांगतात की सरकारी जंगलात साग, फणस, आंबा आदी मौल्यवान वृक्ष आहेत, ते सरकारच्या आरमाराचे आणि पागेचे गरजेचे आहेत, पण तो कुणबी शेतकरी हो म्हणाला तर तोडा, बलात्कार सर्वथा ना करावा असा एक वेगळा शब्दप्रयोग राज्यांनी केलेला होता त्या आज्ञापत्रात। कारण की एक झाड लहानचं मोठं लहानच्या आपल्या बाळासारखं केलेलं असं, ते वाळून गेलेलं असं, सुकलेलं असलं तर तो हो म्हणाल तर तोडा, नाही म्हणाल त्याला द्रव्य देऊन राज्य करा, आणि तरी नाही म्हणाला तर मग मात्र त्या झाडाला हात लावू नका। या प्रकारचा एक चांगली शिस्त वनाच्या संरक्षणाच्या बाबतीत, झाडं तोडण्याच्या बाबतीत राजांची असायची। म्हणून त्यांची वननीती ही खूप शिस्तीची होती। त्यामुळं सगळं गड, कोट आणि वेगवेगळ्या त्यांच्या किल्ल्यांचा परिसर पाहिला तर आजही मोठ्या प्रमाणात वनसंपदा आपल्याला पाहायला मिळते। साहेब, त्या काळात शिवकाळात सुद्धा इतकी जागृती होती, या परिसरात सगळ्या जंगल होतं, त्यावेळी कदाचित पाण्याचा तुटवडा कधीही भासला नसेल तरीही ती जागृती होती। तुम्ही गेल्या काही वर्षापासून पाण्यावर काम करताय, पाण्याचा अभ्यास करताय। महाराष्ट्राची आत्ताचं धोरण पाण्याचं योग्य आहे का, आणि आत्ता आणखीन काय केलं पाहिजे पाण्यासाठी? एक नक्कीच आहे की आजचं पाण्याचं धोरण आपलं चुकीचंच आहे। म्हणजे महाराष्ट्र तसा 307 दशलक्ष हेक्टर जमीन आहे, त्यापैकी 52% जमीन
म्हणजे जवळजवळ 159 दशलक्ष हेक्टर एवढी जमीन आवर्षण प्रवणमध्ये येते आणि महाराष्ट्र 82% हा पर्जन्य आधारित शेतीचा प्रदेश आहे आणि आज सर्वात जास्त टंचाई कोकणामध्ये, विदर्भामध्ये, मराठवाडा आणि मग दुष्काळी 52% भागात आपल्याला पाहायला मिळते. आपल्याला पाणी अडवणे आणि जिरवणे ही चर्चा जोरामध्ये चालू आहे, पण उपलब्ध पाण्याचे आधारे पिकाचं नियोजन करणं इथे सर्वात मोठी आपली चूक होत आहे. कारण उपलब्ध पाणी जे आहे त्याच्या आधारे आपण पीक पद्धती विकसित करणं गरजेचं आहे. परंतु दुर्दैवाने दिवसेंदिवस जे चित्र आपल्याला पाहायला मिळतं, ज्याला मार्केटमध्ये दर मिळतात त्या पिकाकडे शेतकरी जातात आणि त्याचा परिणाम भूगर्भावर अतिरिक्तता येतो, त्याला आपण ओव्हर एक्सप्लॉयटेशन म्हणतो आणि त्यामुळं टंचाई ही दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. एवढे प्रयत्न करून एवढे आज महाराष्ट्रामध्ये 1505 मेगा वॉटर शेड आहेत, 60,000 मायक्रो वॉटर शेड आहेत, 44,000 हे दुष्काळी भागात येतात, कमांडच्या बाहेर येतात आणि गेल्या 40 वर्षात 8 ते 9,000 कोटी रुपये खर्च करूनही आपल्याला 11 ते 12,000 पाणलोट फक्त मार्चेंटच्या दृष्टीने पूर्ण करता आले. म्हणून एक आहे की मिशन मोडवर काम करण्याची गरज आहे. आजच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने आदरणीय मुख्यमंत्री महोदय या ठिकाणी येणार आहेत. खूप चांगला निर्णय त्यांनी जलयुक्त शिवारचा घेतला. प्रत्येक जिल्ह्यात 200 गावावर कॉन्सन्ट्रेट करून काम करायचं आणि सर्वांनी एकत्र यायचं. एकीकडे राज्यकर्त्यांची इच्छाशक्ती, योजना येतात, अधिकारी गावापर्यंत देतात, पण गावामध्ये जी उदासीनता आहे की खराब काम झालं ते पाहून घेतील आणि त्याचा दुष्परिणाम आज कामं होऊनही काही गावामध्ये टंचाई आपल्याला जाणवते. म्हणून आम्हाला कोकणाचं पाणी आणायला परवडतं आहे, पण उपलब्ध पाण्याच्या आधारे पिकाचं नियोजन कर ही सांगण्याची धमक राज्यकर्त्यामध्ये नाही. त्याला एकच कारण आहे, दुष्काळ आणि पाण्यावर, आत्महत्यावर सर्व पक्षी एकमत असण्याची आज गरज आहे. कारण एका पक्षाने जर ठरवलं, कारण मी जवळून पाहिलं 2001 साली त्यावेळी विलासरावजी देशमुख साहेब मुख्यमंत्री होते आणि राज्याचे पाणी पुरवठा मंत्री RR पाटील साहेब होते आणि भूजल नियमन विधेयक त्यावेळेस आणलं आणि ज्यावेळी कच्चा मसुदा मीडियामध्ये गेला तर 8 ते 10,000 लोकांचा मोर्चा आबांच्या विरोधात सांगलीमध्ये निघाला होता. सर्व पक्षी एकच कारण, आता शेतकऱ्यांना विहीर खणता येणार नाही, बोर घेता येणार नाही, मग त्या शेतीचं काय होईल आणि त्यानंतर मात्र ते विधेयक बाहेर काढा. म्हणून आपल्याला उपलब्ध पाणी त्याच्या आधारे पिकाचं नियोजन हेच धोरण उद्याच्या काळात करणं गरजेचं आहे. कारण एका लातूरला रेल्वेने पाणी देऊ शकलो, पण उद्याच्या काळात एक नाही 10 लातूर पुढे येणार आहे आणि त्यावेळेस आपण काय करू. म्हणून सोलापूरचं नियोजन आपण पाहिलं. तुकाराम मुंडे साहेब कलेक्टर होते, अधीक्षक कृषी अधिकारी रफिक नायकोडी साहेब होते. एवढं सुंदर काम त्या ठिकाणी एकत्र येऊन केलं, त्याचा परिणाम सोलापूरला टँकरची गरज खूप कमी झाली. अन्यथा लातूरपेक्षाही भीषण अवस्था आपल्याला सोलापूरमध्ये पाहायला मिळाली असते. आणि आज दिवसेंदिवस 72चा दुष्काळ पडला प्यायला पाणी, पण 72च्या दुष्काळानंतर आज पाहिलं खायला अन्न आणि रोजगार आहे, पण आज आपल्याला प्यायला पाणी मिळालं याबाबत आपण सर्व साशंक आहोत. आणि एकच आहे की बिसरीचं पाणी आपल्याला मिळालं कारण पोट बिघडतं म्हणून बाटली हातात घेते, पण जमिनीचं पोट एवढं बिघडलं त्याला मात्र आपण विषयुक्त पाणी देऊ राहिलो आणि ते खाण्यामुळं आज आपण पाहतो पंजाब हरियाणामधून दररोज एक कॅन्सरची ट्रेन बाहेर पडते. त्याला एकच कारण, जमीन सगळी खराब आपण करून टाकलेली आहे. सध्या सुरू असलेली शिवाजी महाराजांच्या स्मारकाची चर्चा, सावंत साहेब, महाराष्ट्रातील किल्ल्यांचं काय वैशिष्ट्य आहे, शिवाजी महाराजांनी उभारलेल्या किल्ल्यांचं काय वैशिष्ट्य आहे? शिवाजी महाराजांचं सगळं स्वराज्यच ह्या सह्याद्री पर्वतावर आणि किल्ल्यांच्या आधारावर निर्माण झालं. शिवाजी महाराजांचं म्हणणं असं होतं की गडकोट ही राज्यलक्ष्मी आहे. गडकोट म्हणजे प्राण संरक्षण आहे, म्हणजे स्वतःचं प्राणाचं संरक्षण करायचं असेल तर प्राण संरक्षक आहे. अनेक शिवाजी महाराजांचं शिवदिग्विजय बखरीमध्ये एक वाक्य दिलं जे मूळ कागदपत्रात नाही, पण शिवाजी महाराजांनी असं म्हटलं त्या बखरकाराने की शिवाजी महाराजांच्या तोंडात की औरंगजेब आल्यानंतर आज मिती स्वराज्यात 360 दुर्ग आहेत. औरंगजेब आला त्याची सेना घेऊन आणि त्याला माझा एक किल्ला एक वर्ष लढला, तर औरंगजेबाला 360 वर्ष लागतील माझं स्वराज्य जिंकून घ्यायला आणि औरंगजेबाची उमर गुजरून जाईल, असं शिवाजी महाराजांचा स्वतःच्या किल्ल्याबद्दलचा विश्वास होता. आणि तो इतिहास पाहिला तर शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर लगेच वर्षभरात औरंगजेब दक्षिणेवर स्वराज्यावरून थडकला आणि त्याच्यानंतर शिवाजी महाराजांचं स्वराज्य हे 1707पर्यंत, म्हणजे 1680 पासून ते 1707पर्यंत जवळजवळ 26-27 वर्षाचा प्रदीर्घ लढा जो इथल्या भूमिपुत्रांनी दिला तो ह्या किल्ल्यांच्या आधारावर दिला. बरं, ह्या किल्ल्यांचा उपयोग फक्त लढाऊ पायकांसाठी नव्हता, लढाऊ सैनिकांसाठी नव्हता, तर हे किल्ले
त्या परिसरातली रयत जी होती त्या रयतेचं सुद्धा संरक्षण करायची. रयतेला किल्ल्यावर साठवलेलं धान्य असेल, पाणी असेल, सगळं हे असेल, असला असेल, हे सगळे पोरं बाळं रयतेची सगळी ही किल्ल्यावर राहायचीत. म्हणून किल्ल्यांचा उपयोग फक्त सैन्यासाठी न होता रयतेसाठी झाला. आणि म्हणून किल्ल्यांचं महत्त्व आज जगामध्ये सगळीकडे किल्ले आहेत. फक्त काय महाराष्ट्रात किल्ले आहेत, सह्याद्रीत किल्ले आहेत असा भाग नाही, संपूर्ण विश्वात किल्ले आहेत. पण इथलीच भूमिपुत्र आज तुम्ही बघताय, लाखो लोक एवढ्या दुर्गम ठिकाणी राहायला नाही, छत नाही, पाऊस आहे, हे आहे, पाण्याचा तुटवडा आहे, व्यवस्थित रस्ते नाहीत, एकदम दुर्गम आहेत. तरीही जवळजवळ 300-350 वर्षानंतर या किल्ल्यावर येतात. त्याचं कारण हे आहे की या किल्ल्याने इथल्या रयतेचं जे अब्रू आहे, वित्त आहे, हे सगळं वाचवलं, स्वराज्य वाचवलं, सार्वभौमत्व वाचवलं, स्वातंत्र्य वाचवलं. आणि म्हणून किल्ल्यांचं महत्त्व इथल्या महाराष्ट्रातल्या मातीतल्या लोकांना आहे. हा रायगड जो आपण जिथं उभा आहोत, तो रायगड इथं बांधण्याचं नेमकं कारण काय आणि राजगडावरून रायगडावर राजधानी आणण्याचं नेमकं कारण काय? ह्याच्याविषयी खूप वेगळे शिवाजी महाराज हे अष्टपैलू व्यक्तिमत्व होतं. त्यांचं विचार करायची पद्धत ही खूप वेगळ्या पद्धतीची होती. आज आपण या रायगडकडे बघताना आजच्या दृष्टीनं बघतो, पण 350 वर्षापूर्वी राजगडसारखा बुलंद बेला किल्ला सोडून महाराज कोकणात इथं आले, एक प्रकारे दुर्गम भागात, म्हणजे राजगडपेक्षा तर दुर्गम भागात आले. ह्याचं कारण आपण लक्षात घेतलं पाहिजे की त्यावेळेला जो व्यापार आहे हा सगळा समुद्रमार्गी व्हायचा परदेशाशी. आणि सह्याद्रीच्या पट्ट्यात तुम्ही बघितलं तर उत्पन्न काहीच नव्हतं, कारण एकदम काही शेती अशी नाचणी आणि ज्वारी वगैरे असले सगळे पिकं व्हायची आणि त्याच्यातनं रिव्हेन्यू जास्त मिळायचं नाही, म्हणजे गावाचं महसुलातनं मिळायचं नाही. पण व्यापार जो व्हायचा बंदरातून आणि त्या बंदरातून येणारा जो सगळा माल आहे, म्हणजे हजारो बैलावर लादलेला माल हा सह्याद्रीच्या घाटमाथ्याच्या घाटातून वर जायचा आणि त्याच्यावर जी जकात बसवली जायची त्याच्यातून प्रचंड मोठं उत्पन्न मिळायचं. आणि तुम्ही रायगड बघितला तर रायगडच्या परिसरातनं जवळजवळ 11 घाट जातात. हा एक विषय आहे. आणि संरक्षण म्हणजे औरंगजेब आल्यानंतर किंवा सगळ्यात जास्त धोका शिवाजी महाराजांच्या स्वराज्याला हा मोगलशाहीकडनं होता. आणि मोगलशाहीला जर या रायगडपर्यंत पोचायचं असेल तर संपूर्ण घाटाचा मुख्य कणा जो आहे सह्याद्रीचा, जो अत्यंत दुर्गम आहे, तो पार करून इकडे यावं लागतं. आणि या किल्ल्याची भौगोलिक परिस्थिती अशी आहे की याच्याजवळ एक पोटल्याचा डोंगर सोडला तर आजूबाजूला प्रचंड मोठं दरी आहे. शिवाजी महाराजांच्या तोंडात सभासदाने एक वाक्य दिलं की ज्यावेळेला शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकला चंद्रराव मोरेकडनं आणि त्यांनी बघितलं त्यात त्यांनी म्हटलं की राजा खासा जाऊन पाहता गड बहुत चकोट, किल्ल्यावर पर्जन्यकाळी कड्यावर, किल्ल्याच्या कड्यावर पर्जन्यकाळी गवतही उगवत नाही, पक्षी बसू म्हणेल एवढी सुद्धा जागा नाही आहे, असं हे किल्ल्याचं हे म्हणजे. आणि त्यानं म्हटलं की दौलताबाद म्हणजे गड चकोट खरा, म्हणजे दौलताबाद जो किल्ला आहे, देवगिरीचा किल्ला आहे, तो विश्वामध्ये त्यावेळेला भारतातला नावाजलेला किल्ला होता. पण त्या किल्ल्यापेक्षा सुद्धा दशगुणी उंच असा हा किल्ला आहे. आणि याच्यावर सगळं प्रचंड मोठं हे पठार आहे. बघते तर 100 एकरचं जवळजवळ असं का विस्तीर्ण पठाराचा प्रदेश आहे. आणि स्वराज्याचा जो व्याप होता शिवाजी महाराजांचा, आज आपल्याला फक्त दिसतं की शिवाजी महाराजांचं स्वराज्य हे महाराष्ट्रातच आहे. महाराजांचं जे धोरण होतं ते निराजीरावजी म्हणून शिवाजी महाराजांचा एक चौलचा राहुजी सोमनाथ नावाचा सुभेदार होता आणि बर्नियर नावाचा फ्रेंच प्रवासी इथं आलेला होता. त्याला हे सगळं जर ते भारतात आल्यानंतर, त्यावेळीच्या भारतात तो आल्यानंतर त्यानं जो प्रवास केला संपूर्ण किनारपट्टीवरनं, तर त्याला नुसतं शिवाजी हे नाव ऐकू यायला लागलं, सगळे धामधूम सगळे ऐकले. त्यानं त्यांना विचारलं की तुमच्या शिवाजी महाराजांचा हेतू काय. तर त्यावेळेला निराजीरावजींनी शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या सुभेदारानं त्याला सांगितलं की शिवाजी महाराजांचं हेतू आहे की खंबायतच्या आखातापासून कावेरी नदीच्या पैल तीरापर्यंत सगळं त्यांना स्वराज्य निर्माण करायचं आहे. आणि त्याच्या व्यापासाठी म्हणून एवढा प्रचंड पसारा. आणि खरं तर तुम्ही बघितलं राज्याभिषेक सोहळ्यानंतर शिवाजी महाराजांनी 2 वर्षामध्येच दक्षिण दिग्विजयाची मोहीम केली आणि जिंजीपर्यंत, आज तामिळनाडूमध्ये तो किल्ला आहे, प्रचंड मोठा प्रदेश हा शिवाजी महाराजांनी एका वर्षामध्ये आपल्या ताब्यात आणला. तिथं ॲडमिनिस्ट्रेशन केलं, तिथं जिंजी किल्ल्याची एक दुसरी राजधानी उभा केली. आणि एवढा सगळा पसारा म्हणजे अहिवंतापासून तंजावरपर्यंत, अहिवंत नावाचा गुजरातच्या बॉर्डरवर किल्ला आहे, तिथपासून ते तंजावरपर्यंतचा स्वराज्याचा सगळा कारभार त्यावेळेला सांभाळणं म्हणजे मोगल साम्राज्यानंतर त्यावेळेला हे मराठ्यांचं स्वराज्य हे सगळ्यात मोठं होतं. आणि त्याचा कारभार सांभाळण्यासाठी म्हणून एवढं मोठं बांधकाम शिवाजी महाराजांना करायचं होतं. आणि सुरक्षित स्वतः राहणं
आणि चारू बाजूने शत्रूपासून घेरला असल्यामुळे सुरक्षित राहणं, चांगल्या पद्धतीनं कारभार करणं, त्याच्यासाठी त्यांनी या रायगडची निवड केली. आणि रायगडवर त्यावेळेला दुर्दैवानं आपल्याकडं आपल्या लोकांनी लिहून ठेवलेलं नाही, पण परकीय जे आलेत, टॉमस निकल्स आलेला आहे, हेनरी ऑक्झिंडन आलेला आहे राज्याभिषेकच्या वेळेला, उष्टिक आलेला होता. ह्या सगळ्या मंडळींनी रायगडचं त्यावेळेचं वर्णन त्यांनी करून ठेवलेलं आहे. आणि त्यांना ती या सगळ्या पट्ट्यात फिरली तर विजापूर आणि काही 1-2-3 शहरं सोडली तर संपूर्ण भारतामध्ये, म्हणजे दिल्ली, सुरत वगैरे अशी मोठी संपूर्ण भारतामध्ये एवढ्या उंच किल्ल्यावर हे शहर वसवलेलं त्यांनी बघून आश्चर्यचकित झालेले होते. एवढं यांनी वसवलंच कसं एवढं मोठं. हे आता आज आपण बघतोय की रायगड बघितला तर फक्त जगदीश्वर प्रासाद आणि नगारखान्याची इमारत फक्त शिल्लक आहे आणि सगळे बाकीचे सगळे चौतरे शिल्लक आहेत. पण त्यावेळेला जवळजवळ 350 इमारती. रायगडचा हा सगळा मोठा जो सगळा रायरीचा पर्वत आहे, डोंगर आहे, त्याच्यावर जिथं म्हणून घर बांधायला, वाडा बांधायला जागा आहे, जिथं म्हणून इमारत बांधायची जागा आहे, त्यात बघितलं तर कड्याच्या कडेला सुद्धा त्यांनी महाराजांनी उपयोग करून इमारती बांधलेल्या. एवढंच नाही तर नुसता रायगड नाही, रायगडच्या पायथ्याला तुम्ही गेला तर रायगडवाडी नावाचं गाव आहे, त्या ठिकाणी प्रचंड मोठे बांधकामाचे अवशेष आजसुद्धा तुम्हाला बघायला मिळतात. पाचाड जिथं जिजामातांचा कोट होता त्या ठिकाणी आणि तिथून पुढं तिथंपर्यंत सगळी बांधकामं तुम्हाला बघायला मिळतात. म्हणजे महाराजांचं हे जे काय रायगडचं सगळं हे आहे, म्हणजे आत्ता दिसतंय ते आपल्याला फक्त 5% वैभव दिसतंय. ते शिवकाळात आपण जाऊन बघितलं, डॉक्युमेंट्समध्ये जाऊन बघितलं तर आणि पत्रसुद्धा एक उपलब्ध आहे. रायगड किल्ल्याच्या बांधणीविषयीचं शिवाजी महाराजांनी किती खर्च केले हे सुद्धा पत्र आहे. सगळ्यात जास्त खर्च शिवाजी महाराजांनी रायगड किल्ल्याच्या बांधणीसाठी केलेला होता. त्यामुळे रायगडचं महत्त्व इतिहासात अनन्यसाधारण आहे. आता सध्या शिवाजी स्मारकाची चर्चा सुरू आहे. अरबी समुद्रात ते उभारलं जाते, हजारो कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. तेच इथं रायगड किंवा असे जे किल्ले आहेत जे शिवाजी महाराजांचा जिथं वावर होता, जिथं ते लढले, जिथं वावरले किंवा त्यांच्या पदपर्शाने पावन झालेल्या या किल्ल्यांचं संवर्धन करणं गरजेचं आहे का शिवस्मारक करणं गरजेचं आहे? खरं तर महाराष्ट्र हे खूप सधन राज्य आहे. त्याचा अर्थसंकल्प जवळजवळ 1.5 लाख कोटीच्या वरचा अर्थसंकल्प आहे. आपण एक बघितलं तर एक साधं धरण बांधायचं असेल तर धरणासाठी तुम्ही 3 ते 4 हजार कोटी रुपये खर्च केले जातात. आज पवार साहेबांनी सांगितलं की 1,500 आपली धरणं आपल्याकडे आहेत लहान मोठी. तर एवढ्या मोठ्या महाराष्ट्र राज्याला दोन्ही गोष्टी करणं शक्य आहे. म्हणजे तुम्ही समुद्रातलं शिवस्मारक हे शिवाजी महाराजांची नीती ही इथल्या भूमिपुत्रांना प्रेरणा देण्यासाठी म्हणून, सगळ्याच नीती, फक्त युद्धनीती नाही, आणि विश्वापर्यंत जाण्यासाठी. कारण शिवाजी महाराज हे नुसते लोकल नाही आहेत. एक प्रिन्स ऑफ वेल्स राजश्री शाहू महाराजांनी त्याला बोललेलं होतं. शिवाजी महाराजांचा पहिला पुतळा पुण्यामध्ये शाहू महाराजांनी बसवला आणि त्याच्या पायाभरणीसाठी त्यांनी प्रिन्स ऑफ वेल्सला बोललेलं होतं. त्यावेळेला ब्रिटिश सम्राटानं त्यांना म्हटलं की जगात अनेक राजे होऊन गेले, त्यांनी स्वतःचे साम्राज्य निर्माण केली, पण राष्ट्रनिर्माता हा शिवाजी महाराज आहे. आणि अशा राष्ट्रनिर्मात्याच्या स्मारकासाठी समुद्रातलं तर स्मारक झालं पाहिजेच. आता ते सगळं पुढं गेलेलं आहे, त्यामुळे त्याला विरोध करायची गरज नाही. पण जी लोक गड किल्ल्यांवर जातात, ज्यांनी हा गड किल्ल्याचं सगळं अनुभवलेलं आहे, गड किल्ल्याची मातीचा स्पर्श अनुभवला आहे, त्यांना असं वाटतं की समुद्रातल्या स्मारकापेक्षा जास्त महत्त्वाचे हे गड किल्ले आहेत आणि गड किल्ल्यांचं संवर्धन शासनानं केलं पाहिजे. पण दुर्दैवानं महाराष्ट्र शासन असेल किंवा केंद्र शासन असेल, महाराष्ट्र शासनानं आत्तापर्यंत फक्त 48 किल्ले हे राज्य संरक्षित स्मारक केले. आपल्याला आश्चर्य वाटेल, साताऱ्याचा किल्ला ज्या ठिकाणी शिवाजी महाराज राहिले, प्रतापगड, पावनगड, पुरंदर हे किल्ले अजून नोटिफिकेशनवर सुद्धा नाही आहेत, अजून राज्य संरक्षित स्मारक म्हणून सुद्धा घोषित केलेलं नाही आहे. इतक्या वर्षामध्ये आम्ही सातत्याने त्याच्याविषयी आवाज उठवतोय. प्रतापगडसारखा किल्ला जर राज्य संरक्षित स्मारक नसेल तर त्याच्यावर तुम्ही फंड कसा खर्च करणार? त्यामुळं या किल्ल्यांचं संवर्धन हे पहिली प्राथमिकता आपण सरकारनं ठेवली पाहिजे. आणि त्याच्यासाठी महाराष्ट्राच्या तिजोरीचे दरवाजे त्यांनी उघडे ठेवले पाहिजेत. कारण आज तुम्ही बघताय की या ठिकाणी रायगडला जर लाखो लोक येत असतील तर रायगडच्या परिसरात आणि जिथून ते येतात त्याच्यामुळे रेव्हेन्यू जनरेशन खूप कोट्यावधी रुपयाचं होतं आहे. म्हणजे किल्ल्यावर संवर्धन केलं आणि ते त्याचा खर्च हा डेड झाला, म्हणजे त्याचा उपयोग होणार नाही असा प्रकार नाही. तर किल्ल्यावर संवर्धन केल्याचं, आज तुम्ही सिंधुदुर्ग जिल्हा घ्या, आज तुम्ही सातारा जिल्हा घ्या, ज्या ठिकाणी पर्यटन वाढलेलं आहे त्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा किल्ला आहे. सिंधुदुर्गची अर्थव्यवस्था पर्यटन जिल्हा म्हणून घोषित केला महाराष्ट्रातला. तिची अर्थव्यवस्था ही सगळी सिंधुदुर्ग किल्ल्याच्या भोवतीनं फिरलेली आहे. नुसतं समुद्रकिनारे सगळीकडे आहेत, पण तिथं लोक का जातात जास्तीत जास्त महाराष्ट्रातलं पर्यटन, की तिथं सिंधुदुर्ग किल्ला आहे म्हणून. त्यामुळे शासनाने ह्याच्याकडे तातडीने लक्ष दिलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज खूप संभाजीराजेसुद्धा संवर्धनाच्या मागणीसाठी पाठपुरावा करायला लागलेले आहेत.
त्याचबरोबर अनेक संघटना आहेत. रायगडचंच तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं तर रायगड संवर्धन मोहीम म्हणून एक मोहीम काढलेली आहे. त्यांनी रायगडवर शिवाजी महाराजांच्या वास्तू कुठल्या कुठल्या ह्याचं बोर्डसुद्धा नव्हते. जे बोर्ड होते ते चुकीचे होते. त्या मुलांनी सातत्यानं गेली 3-4 वर्षी इथं राहतात येतात त्यांनी बोर्ड लावलेले आहेत. एवढंच नाही तर त्यांनी ह्या बालेकिल्ला जो आहे रायगडचा, या बालेकिल्ल्याचं 3D प्रेझेंटेशन म्हणजे मापं घेऊन सगळी इंच आणि इंच ह्या सगळ्या गोष्टीची मापं घेतलीत आणि शिवकाळात तो कसा होता ह्याचा साधारण अभ्यास त्यांनी त्यांच्या इंजिनियरांच्या माध्यमातून आर्किटेक्टच्या माध्यमातून केला. पण आज शासन आपलं एवढं सक्षम आहे. समुद्रातलं स्मारक टेक्निकली अवघड असताना जर बांधत असेल तर इथला काही भाग इतिहासाला बाधानं आता रिबिल्डसुद्धा केला पाहिजे. आपलं पुरातत्व खातं काय करते, केंद्रीय पुरातत्व खातं, आज तुम्ही शहाजहानची कबर घेतला तर ती जवळजवळ 100 एकराची कबर आहे. अशा कितीतरी म्हणजे ह्याच्यातल्या ASIची मॉन्युमेंट तुम्हाला सांगते, गोलघुमट आहे, त्यानंतर अनेक मंदिरं आहेत खिद्रापूरची, हे शेकडो एकराचे आहेत. हे जर लॉनसुद्धा ते मेंटेन करतात आणि आमचा किल्ला हा 100 एकराचा, बाकीचे किल्ले खूप आहेत 4-5 एकराचे किल्ले आहेत. असे जर ते किल्ले जर त्यांना जर पैसे मिळत असतील तर महाराष्ट्रातल्या किल्ल्यांना का मिळत नाहीत? मग इंग्रजांचा जो दृष्टिकोन होता तो आपलं राज्य शासन बाळगतंय का किंवा केंद्र शासन बाळगतंय का, अशी शंका आमच्या सारख्या अभ्यासकांच्या मनात येते. कारण इंग्रजांनी शिवाजी महाराजांचे किल्ले घेतल्यानंतर पाडायची मोहीम घेतली होती 1818ला. कारण किल्ल्यावर लोकांनी इथल्या भूमिपुत्रांनी जाऊ नये, किल्ल्यापासून प्रेरणा घेऊ नयेत, किल्ल्यातला चांगला इतिहास शिकू नये, अशी भूमिका या सरकारची आहे का, अशी एक शंका यायला लागली. इथं तुम्ही राज्याभिषेक साजरा करता गेल्या काही वर्षांपासून. राज्याभिषेकाची आत्ताची परिस्थिती बघितली, इथल्या लोकांची होत असलेली गैरसोय, तरीही लोक येत आहेत, हजारोंच्या संख्येने येत आहेत. शासनाचं तुम्हाला व्यवस्थित सहकार्य मिळतंय का किंवा शासनानं यात आणखीन काय केलं पाहिजे? गेल्या 2 वर्षापासून शासनाचं बऱ्यापैकी महाराष्ट्र शासनाचं म्हणण्यापेक्षा इथली जिल्हा परिषद जी आहे ते जिल्हा परिषदेचं आणि बाकीच्या लोकांचं चांगल्या पद्धतीचं सहकार्य राज्याभिषेक सोहळा समितीला मिळायला लागलेलं आहे. म्हणजे पण त्याच्या अगोदर काही मिळत नव्हतं. पण ज्या पद्धतीनं अपेक्षित आहे त्या पद्धतीनं मिळालेलं नाही. म्हणजे या मागच्या 2 वर्षामध्ये त्यांनी ह्याला सगळीकडे लाईट्स केलेल्या होत्या. त्या लाईट्स या वेळेला त्यांनी म्हणजे वास्तू उजळलेल्या होत्या, त्या त्यांनी केलेल्या नाहीत. पाण्याची व्यवस्था त्यांना माहीत आहे, सरकारकडे रिपोर्टिंग असतं की मागच्या वर्षीपेक्षा दुपटीनं शिवभक्त इथे येणार, सगळे तलाव कोरडे पडलेत. हा गंगासागर कोरडा पडला म्हणजे रायगडवर पाण्याचा तुटवडा असा नाही. कारण काळा हौद आहे, 12 टाके आहेत, कोळीम तलाव आहे, त्या ठिकाणी मुबलक पाणी रायगडवर आहे, त्याची व्यवस्था त्यांनी केलेली नाही. जे तलाव आहेत, हत्ती तलाव असेल किंवा तिकडं जगदीश्वराच्या बाजूचे तलाव असतील, ह्यांना लहान लहान लिकेजेस आहेत. ती लिकेजेस काढायला खर्च 1-2-3 लाखाचा खर्च आहे, चांगले जे तज्ज्ञ इंजिनियर घेतले तर त्यांच्या माणसांच्याकडनं ते काम त्यांनी थांबून पाणी अजून म्हणजे इतकीच लोक दर महिन्याला येतील आणि इथं पाणी पिऊन आंघोळ करून जातील, एवढं पाण्याचा पुरवठा रायगडवरनं होऊ शकतो. तर ते शासन काय बघितलेलं नाही आहे. म्हणजे एका बाजूला काही अधिकारी बदलला की जसं भूमिका बदलते तशा पद्धतीनं शासनाचं झालं की ज्या पद्धतीनं त्यांनी सपोर्ट करायला पाहिजे मोठ्या प्रमाणात तेवढ्या प्रमाणात होत नाही. पण जिल्हा परिषदेचं आणि इथल्या स्थानिक लोकांचं चांगल्या पद्धतीचं सहकार्य मिळते. शासनानं या राज्याभिषेक सोहळ्याला मदत केली पाहिजे, तसंच किल्ले संवर्धनासाठीही सहकार्य केलं पाहिजे, किल्ले संवर्धनाकडे लक्ष दिलं पाहिजे. तिथूनच या किल्ल्यांवरूनच लोक प्रेरणा घेऊन जातील आणि शिवाजी महाराजांचं राज्य कसं होतं हे अनुभवतील. शिवाजी राजा म्हणजे रयतेचा राजा म्हटलं जातं. हा रयतेचा राजा का म्हटलं जातं तर त्या काळाच्या अगोदर जे राजे होऊन गेले त्या राजांनी फक्त महसूल गोळा केला आणि एकच असा जगातला राजा आहे की ज्यानं सुरुवातीला रयतेला मदत कशी करता येईल, म्हणजे छोटा शेतकरी असला तरी त्याला बैलजोडी देणं, जमीनदारांच्याकडची जमीन कसण्यासाठी शेतकऱ्यांना देणं, अशी काही धोरणं राबवली. शेतकऱ्यांवर अन्याय करल त्याच्या विरोधात कडक कायदे होते. शिवाजी महाराजांच्या काळातले सगळेच कायदे एकदम कडक होते, त्याची आज ही चर्चा केली जाते. आपल्या बरोबर एक वकील आहेत हायकोर्ट
औरंगाबादचे कदम साहेब, त्यांच्याकडून जाणून घ्या शिवाजी महाराजांच्या काळातले कायदे आणि आजच्या कायद्यातला फरक. काय कायदे होते शिवाजी महाराज काळात? शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जे शोषण करायचे त्या काळचे जमीनदार जहागीरदार हे महाराजांना कळालं. म्हणजे आजच्या काळातली जी सावकारी आहे, ज्याच्याबद्दल मागच्या गव्हर्नमेंटनी बोललं होतं की ढोपरापासून कोपरापर्यंत आम्ही सावकारांना सोलणार, आणि शेतकऱ्यांच्या आणि या सरकारच्या वेळेससुद्धा म्हणजे या मागच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर काही पक्षांनी असं सांगितलं होतं की आम्ही शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करून देऊ. त्यामुळं मागची गव्हर्नमेंट असो, याच्या अगोदरच्या कित्येक गव्हर्नमेंट असो किंवा ही गव्हर्नमेंट असो, हे कुठंतरी लॅगिंग बिहाइंड आहे. शिवाजी महाराजांचा जो काही होता त्या पद्धतीनं काही केल्या जात नाही. तर शिवाजी महाराजांच्या काळामध्ये कसं होतं की समजा एखाद्याने काही सावकारांनी वगैरे शेतकऱ्यांना पिकलं नाही वगैरे तर त्यांच्याकडून शेतसारा वसूल करायचा नाही, काही नाही. आणि ज्या ज्या काळामध्ये अशी आवर्षण झालं किंवा पाणी पडलं नाही, दुष्काळ आला, त्या वेळेस किल्ल्यावरती जे त्यांनी माल ठेवलेला होता जो की रयतेचाच आहे असं राजे समजायचे, आणि त्या काळामध्ये शेतकऱ्यांना त्या प्रकारची मदत द्यायची. राजेंनी ह्या सगळ्या या गोष्टी करत असताना कुठेही असं हे केलेलं नाही आहे की शेतकरी जो आहे तो जास्तीत जास्त कणा आहे या सगळ्यांचा, आणि रयत म्हणजे शेतकरी आहे. कारण की महाराष्ट्रामध्ये प्रामुख्यानं महाराजांचं राज्य होतं आणि महाराष्ट्रातला जवळपास 90% वर्ग हा शेतकरी आहे असं आजही समजल्या जाते. असं असताना आज महाराष्ट्रातली किंबहुना भारताची शेतकऱ्यांची अशी अवस्था आहे की महाराष्ट्र प्रामुख्याने मराठवाडा आणि विदर्भ या ठिकाणी शेतकरी आत्महत्या करतायत. आत्महत्यांची श्रंखला काही थांबायला तयार नाही आहे. आज तुम्हाला सांगतो की स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी जवळपास मागील गव्हर्नमेंटला एक 8-10 वर्षाचा काळ होता, त्यांनीही त्या लागू केलेल्या नाहीत, आणि आजच्या डेटला सुद्धा या गव्हर्नमेंटला सुद्धा स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू केलेल्या नाहीत. शिवाजी महाराजांच्या काळात असे काही प्रसंग झालेले का? त्या काळात ते काय करत होते? शिवाजी महाराजांच्या काळामधलं जर आपण बघितलं तर असे जेव्हा कधी आवर्षणं आली त्या काळामध्ये त्यांनी शेतकऱ्यांना मदत केलेली आहे. शेतसारा वसूल करू नका, रेव्हेन्यू वसूल करू नका, किंबहुना बऱ्याच वेळेस तो शेतसारा त्यावेळेस त्यांनी थांबवला की म्हणजे यावेळेस शेतसारा घ्यायचाच नाही, माफ करायचा. म्हणजे हे आजच्या गव्हर्नमेंटसाठी तेच आहे की एक प्रकारे आजच्या डेटला शेतकऱ्यांवरचं जे काही कर्ज आहे ते माफ करणं म्हणजे शिवाजी महाराजांची जी काही शेतकऱ्यांविषयी जे काही कृषी धोरण होतं त्याला सलामी देणं, आणि खऱ्या अर्थानं आज जसं आपण जलनीती आणि वननीती शिवाजी महाराजांची कॉपी करण्याची गरज आहे, तसंच शिवाजी महाराजांची जी कृषी नीती आहे ती पण तेवढीच आज या ठिकाणी हे करण्याची गरज आहे. तरच आपण सर्वांगानं एक न्याय करू शकतो असं म्हणू शकतो आपण. शिवाजी महाराजांचं शेतकऱ्यांबाबतचं धोरण आहे ते धोरण जगभर आदर्श मानलं जातं. शेतकऱ्यांबाबतचं काय धोरण होतं आणि त्याच्यातले काय काय वेगळे पण होतं आपण जरा सांगा. आपण जर छत्रपती शिवरायांच्या काळामधलं शेतकऱ्यांचं धोरण पाहिलं आणि आजचं जर शेतकऱ्यांचं धोरण पाहिलं तर या धोरणामध्ये भरपूर अशी तफावत आपल्याला दिसते. ती तफावत जर आपण पाहिली तर ती तफावत काय आहे? छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये सुद्धा दुष्काळ पडत होता. छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये दुष्काळ पडत नव्हता असं कधीही झालं नाही. छत्रपती शिवरायांच्या काळामध्येही दुष्काळ पडत होता आणि आत्ताही दुष्काळ पडतोय. पण या दुष्काळाच्या दोन्ही दुष्काळाच्या मधली जर दाहकता पाहिली तर आत्ताची दाहकता ही जास्त आहे. कारण आपण जर पाहिलं तर आज शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी होण्याचं प्रमाण कधीही कमी झालेलं नाही. रोज शेतकऱ्याच्या आत्महत्येचा टक्का हा वाढत आहे. पण आपण जर इतिहास वाचला, इतिहासामध्ये आपण जर गेलो आणि पुस्तकांचा अभ्यास केला, पुस्तकं वाचली तर आपल्या लक्षात एक येईल की छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये एकाही शेतकऱ्यानं आत्महत्या केलेली नाही. पण आज आपण स्वतंत्र होऊन 150 वर्ष झालं, छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये एकाही शेतकऱ्याची आत्महत्या नाही आणि आत्ताच्या आमच्या सरकारच्या काळामध्ये शेतकऱ्याची आत्महत्या थांबत नाही. याचा जर आपण कधी विचार केला तर एक लक्षात येतं, छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये छत्रपती शिवरायांनी आपल्या सर्व शेतकऱ्यांना ज्या वेळेस दुष्काळ पडत होता त्यावेळेस सर्व शेतकऱ्यांना बियाणं, बैलजोड्या, नांगर हे सर्व मोफत देण्याचं काम केलं होतं. आणि छत्रपती शिवरायांनी कृषी नीती अशी केली होती, छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये शेतकऱ्यानं कधीही कर्जमाफी मागितली नाही. कारण छत्रपती शिवरायांच्या काळामधला जो शेतकरी होता तो कर्जमुक्त शेतकरी होता. आणि आत्ताच्या सरकारनं हेच केलं पाहिजे. आत्ता तुम्ही दरवर्षी कर्जमाफी करून चालणार नाही. कर्जमाफी तर तुम्हाला 100% करावीच लागणार आहे. तुम्ही राज्यकर्ते आहात, तुम्ही राज्य चालवत आहात, त्यामुळं तुम्हाला
कर्जमाफी करावी लागणार आहे, यामध्ये वाद नाही. पण इथून पुढचं जे शेतकऱ्यांचं धोरण आहे ते शेतकऱ्यांचं धोरण असं असलं पाहिजे, शेतकऱ्याला कर्ज काढायची गरज पडली नाही पाहिजे, शेतकऱ्यांची कर्जमुक्ती झाली पाहिजे. हे धोरण जर आत्ताच्या सरकारनं अवलंबलं तर छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये जो शेतकऱ्यांचा काळ होता, जो शेतकरी मानानं सन्मानानं जगत होता, तो शेतकरी आत्ताच्या काळामध्ये सुद्धा सन्मानानं जगेल, यामध्ये थोडीशी शंका वाटत नाही आहे. शिवाजी महाराजांच्या काळात जमीनदारी पद्धत मोडीत काढली आणि शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांना कसायला जमीन दिली. नेमकं काय घडलेलं त्यावेळी आणि कशा परिस्थितीत ती जमीन दिलेली? आपण जर छत्रपती परत मी तेच सांगतोय, छत्रपती शिवरायांचा जो शेतीविषयीचे धोरण होतं त्या काळामध्ये काय व्हायचं, राजांनी ज्यावेळेस आपलं स्वराज्य निर्माण केलं आणि ज्यावेळेस स्वराज्यातला शेतकरी हे राज्य माझं आहे, हे राज्य माझ्या राजाचं आहे, हे राज्य माझ्या घरचं आहे असं समजून ज्यावेळेस वागू लागला, त्यावेळेस छत्रपती शिवरायांनी सांगितलं की माझा शेतकरी जर जगला तर माझं राज्य टिकेल. आणि त्या काळामध्ये नोकऱ्या वगैरे होत्या, पण त्या नोकऱ्या म्हणजे शिवरायांच्या काळामध्ये राजदरबारामध्ये असत किंवा युद्धामध्ये असत, पण जे उरलेली जी रयत होती ह्या रयतेचं पोट हे पूर्ण शेतावर होतं. मग शिवरायांनी काय केलं, जमीनदारी पद्धत मोडीत काढली आणि सर्वांना कसायला जमीन दिली आणि मग त्या काळामध्ये जो शेतकरी होता तो आनंदानं नांदू लागला. पण आज जर आपण पाहिलं, मला या ठिकाणी तुम्हाला सांगावं वाटतं, आजही आपण पाहिलं या दुष्काळामध्ये आत्ताही आमदार खासदारांचा वाढतोय भत्ता, पण कुणी विचारत नाही शेतकरी आत्महत्येचा पत्ता, कुणी विचारत नाही शेतकरी आत्महत्येचा पत्ता, असं मला या ठिकाणी म्हणावं वाटतं. शिवकाळातली एखादी अशी घटना सांगता येईल तुम्हाला की जी शेतकऱ्यावर दया केली शिवाजी महाराजांनी, त्या जमीनदाराकडून काढून घेतली जमीन, आणि अशी काही घटना सांगता येईल का आपल्याला? मी तुम्हाला सांगतो, छत्रपती शिवरायांकडं एक वेळेस काही गावचे शेतकरी आले आणि राजांना सांगू लागले, राजे आम्ही जे पीक लावलेलं आहे, राजे आम्ही जे पीक वाढवत आहे ते पीक कोणतरी येत आहे आणि ते पीक कापून नेत आहे. आणि त्यावेळेस निजामशाही, आदिलशाही, बरीदशाही काय करायचे, शेतकऱ्यांनी लावलेलं जे पीक आहे ते पीक मोडीत काढायचे, ते पीक तोडून न्यायचे, कारण त्यांच्या मागचा उद्देश जो होता तो युद्धाचा होता. जर शेतकरी जगला नाही, जर खायलाच काही मिळालं नाही तर हे युद्ध करू शकणार नाहीत असं त्यांना वाटत होतं. आणि ज्यावेळेस ते राजांकडे सांगायला यायचे त्यावेळेस राजांनी सांगायचं, अरे तुम्ही काय करता, ज्यावेळेस पाखरं रानात येतात ते पाखरं हाणायला तुम्ही काय करता, त्यांनी सांगायचं, राज आम्ही गोपनानं दगड मारतो जी. राजांनी तेच सांगितलं, अरे तुम्ही माझ्याकडे तर आला असू द्या, मीही तुम्हाला सहकार्य करतो, पण ज्यावेळेस आता तुमच्याकडे कोण आदिलशाही येईल, निजामशाही, बरीदशाही येईल, आणि त्यावेळेस तुम्ही एकच काम करा, पाखरं राखताना ज्या गोपनी चालवता त्या गोपनी फक्त त्यांच्याकडे चालवा, हे शिवरायांनी सांगितलं. शिवाजी पवार साहेब, आपण वन अधिकारी आहात, शिवाजी महाराजांच्या काळातल्या वनांचा आणि वनबाबत धोरणाचा आपण अभ्यास केला आहे, आत्ताचंही आपण बघताय, काय धोरण होतं शिवाजी महाराजांचं वनांच्या बाबतीत? शिवाजी महाराजांचं वनाच्या बाबतीचं धोरण अतिशय चांगलं होतं. ते त्यांचे गुरु तुकाराम महाराजांनी जे सांगितलं होतं, प्रक्षेवल्ली आम्हा सोयरे, या गुरुकडून त्यांनी घेतलं आणि त्यांच्या काळामध्ये वननीती हे वेगळ्या प्रकारची होती. त्यांनी एक आज्ञापत्र काढलं होतं. त्या आज्ञापत्रामध्ये त्यांनी वनाला धक्का लावायचा नाही, वनाला झाडाला तर सोडून द्या, वाळलेले झाड तोडायचे, आणि मिरचीच्या देटाला सुद्धा शेतकऱ्याच्या किंवा वनाच्या लावायचं नाही, एवढं कडक धोरण शिवाजी महाराजांनी त्या काळात राबवलं होतं. तेच धोरण आत्तापर्यंत सर्व राज्यकर्त्यांनी जर राबवलं असतं तर आज जे आपण दुष्काळ पाहत आहोत, अनेक वर्षापासून दुष्काळ पाहत आहोत, त्याच्यामध्ये अनेक शेतकरी आत्महत्याग्रस्त होत आहेत, पिण्याचा पाण्याचा प्रश्न येत आहे, हा प्रश्न कदाचित आला नसता. पण या शासनाने काही धोरणं आखलेली आहेत, त्यामुळे सर्व समावेशक असं धोरण आता हे शासन आखण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांनी 2 जुलै रोजी 2 कोटी वृक्ष लागवड एकाच दिवशी करायचा संकल्प केलेला आहे. माननीय नामदार मुनगंटीवार वनमंत्री यांनी सर्व विभाग, सर्व NGO, सर्व शाळा यांना एकत्रित करून वनाचं महत्त्व समजून सांगणे आणि 2 जुलैला 2 कोटी वृक्ष लागवड या महाराष्ट्रात लावणे आणि सर्व समाजाला वनाचं महत्त्व पटवून देणे, हा एक उपक्रम त्यांनी राबवायचं केलेला आहे. त्याच्यामुळं आता समाजाला पुढे यावं लागेल, जागृत व्हावं लागेल आणि वनाचं महत्त्व समजून घ्यावं. वन म्हणजे फक्त झाड, त्याच्यापासून मिळालं इमारती लाकूड एवढं नसून, त्याच्यापासून निघालं सरपण एवढं नसून, वनाचं महत्त्व फार आहे. एक झाड जर आपण 50 वर्ष त्याच्या आयुष्यामध्ये पाहिलं तर ते किती उपयोगाचं आहे हे सांगितलं तर ते आपल्याला ऑक्सिजन 2-2.5 लक्ष रुपयाचं त्याच्या आयुष्यामध्ये ऑक्सिजन देतं, 5 लक्ष रुपयाचं प्रदूषण नियंत्रण करतं, 3 लक्ष रुपयाचं पाणी आपल्याला देतं, 2.5 लक्ष रुपयाचं
आपला इरोजन कंट्रोल करतं, ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या. आणि औषधीचं महत्त्व, वनामध्ये मिळणारा निवारा, वनापासून मिळणारं अन्न, हे तर आपण किती काउंट केलं तर त्याचं महत्त्व येत नाही. हे महत्त्व समाजाला समजणं अतिशय गरजेचं आहे. ते त्या काळी शिवाजी महाराजांनी समाजाला समजून सांगितलं होतं आणि समाजानं त्यांचं ऐकलं होतं. आता समाजाला समजून सांगणे, समाजाने याच्यात सहभाग घेणे आणि वृक्ष संवर्धन करणे, जंगल संवर्धन करणे, वननीती वापरणे हे अत्यंत गरजेचं आहे. विक्रमसिंह पाटील आहेत आपल्याकडे, शस्त्रतज्ञ. त्यांच्या बरोबर काय शिवाजी महाराजांची युद्धनीती होती? शिवाजी महाराजांची युद्धनीती जो आपण सुरुवात करताना जो गनिमी कावा जो आपण म्हणतो, गोरिला वॉर, महाराजांनी ज्या वेळेला स्वराज्य निर्माण केलं त्याच्या अगोदर यादवांचं देवगिरीचं जे राज्य होतं 1200 साली, त्यावेळेचं बघतोय आपण. आणि त्याच्यानंतर पानिपतच्या युद्धातली हार आणि पण मधल्या काळात शिवाजी महाराजांनी जो विजय मिळवत गेले, स्वराज्य निर्माण केलं, ह्याच्यामध्ये पाठीमागं फार मोठा युद्धशास्त्रात महाराजांनी R&D जे आपण आत्ताच्या भाषेत म्हणतोय, रिसर्च अँड डेव्हलपमेंट, ही फार मोठ्या प्रमाणात केली. म्हणजे जो गनिमी कावा जो आहे तो शहाजी महाराजांच्यापासून चालू होता, पण त्याच्यात रिसर्च अँड डेव्हलपमेंट करून शिवाजी महाराजांनी तो प्रभावी कसा करता येईल ह्याच्याकडे जास्त लक्ष दिलं. तर साधंसं जर तुम्हाला 1-2 उदाहरणं सांगायचं म्हटलं तर आपण जावळीचं जर आपण उदाहरण घेतलं, जावळीखोरं जिंकण्यामागचा उद्देश, तर आज सामान्य वाचक असेल किंवा सामान्य माणूस असेल, तो विचार करताना सहज जावळी जस्ट कॅज्युअली महाराजांनी घेतली. जावळी घेण्यामागचा उद्देश महाराजांचा असा होता की महाराजांना माहीत होतं की आपली जी लढाई आहे, आपला जो लढा आहे तो अखिल भारतीय राज्यसत्तेशी आहे. आणि अखिल भारतीय राज्यसत्ता त्यावेळेला आदिलशाह नव्हती ना कुतुबशाह होती. अखिल भारतीय राज्यसत्ता जी होती ती मुघल होते. त्यामुळं मुघल ॲट ए टाईम 1.25 लाखाच्या फौजा ॲट ए टाईम उतरायची मैदानात. जर आपल्याला मुघलांशी लढा द्यायचा असेल तर 1.25 लाखाची फौज निर्माण करून मग लढा देणं हे राजांना शक्य नव्हतं. आणि कर्तृत्वान माणूस ते त्याचा विचारही करू शकत नाही. तर आपल्याकडे जे तोडकं मोडकं साहित्य आहे, त्या साहित्यात 1.25 लाखाच्या फौजेशी आपण लढा कसा देऊ शकू याचा विचार करतो. त्यामागचा उद्देश, जावळी घेण्यामागचा उद्देशच तो होता की जावळी हे असं बेलाखोरं होतं की जावळी जे 3,000 सैनिक किंवा 5,000 सैनिक बाहेरच्या 1 लाख शत्रूशी लढा देऊ शकतील, जेणेकरून आपण थोड्या सैनिकात बाहेरच्या शत्रूशी लढा देऊ, असं महाराजांचं धोरण होते. दुसरी एक गोष्ट अशी होती की ज्या वेळेला अफझल खान चालून आल्यानंतर सुद्धा अफझल खानानं भरपूर त्यांना चेतवलं की बाहेर लढाईला यावं, पण महाराज गेले नाहीत. महाराज जावळी हे केलं आणि जावळी घेतानाच महाराजांच्या लक्षात आलं होतं की जावळी घेतल्यानंतर 10 वर्षांना अफझल खान आलेला आहे. जावळी घेतानाच लक्षात आले होतं महाराजांचे. त्यामुळं महाराजांनी जावळी सोडली नाही, प्रतापगड सोडला नाही, कारण महाराजांना माहीत होतं की आदिलशाही सैनिकांपुढं टिकाव लागणार नाही, जे तोकडं मोकडं महाराजांच्या समोर सैन्य होतं. ब्रेकनंतर आपलं स्वागत. ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण मर्दानी खेळाबाबत चर्चा करत होतो. मर्दानी खेळ लोप पावत चाललेत, ही काळातली कला लोप पावत चाललेत अशी सतत चर्चा होते. मात्र काही संस्था गेल्या काही वर्षापासून मर्दानी खेळ जपण्याचा प्रयत्न करत आहेत. हजारो तरुण या संस्थांच्या माध्यमातून मर्दानी खेळ आजही खेळत आहेत. आपण जाणून घेऊया गणेश कदम यांच्याकडून. ते गेली काही वर्ष मर्दानी खेळासाठी प्रोत्साहन देत आहेत. काय नेमकी प्रेरणा आहे मर्दानी खेळ जपण्यामागं? छत्रपती शिवाजी महाराजच्या काळामध्ये युद्ध कलेला फार महत्त्व होतं. त्यावेळेस शिवकालीन कला ही आत्मसात करण्यासाठी एक प्रशिक्षण दिलं जात होतं. आता ही कला काळाच्या रूपानुसार लोप पावत चालली आहे. ही कला जास्त युवकांमध्ये आत्मसात व्हावी आणि त्यांनी पुढे आपल्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून आपलं स्वसंरक्षण करण्यासाठी प्रवृत्त व्हावं आणि त्यांची प्रेरणा घेण्यासाठी आणि युवकांना जास्तीत जास्त
महाराष्ट्रामध्ये असेल किंवा देशभरातील असतील त्या युवकांना शिवकलेची माहिती व्हावी यासाठी छत्रपती फाउंडेशनच्या वतीने आम्ही दरवर्षीप्रमाणे युवराज छत्रपती संभाजीराजांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी कार्यक्रम करत असतो. या ठिकाणी 10 ते 12 शिवशस्त्र कला पथक या ठिकाणी भाग घेतात आणि आपापले वेगवेगळ्या प्रकारची कला या ठिकाणी सादर करतात. अतिशय उत्स्फूर्त आणि मोठा सहभाग या इथे शिवप्रेमींचा असतो. आणि आपण बघतच असाल की ह्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला शिवशस्त्रकला जर नसेल तर तिथे त्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला तसं जे काही उत्साह किंवा जो काही एनर्जी जी पाहिजे असते मिळू शकत नाही. आणि म्हणून युद्धकला ही काय आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य कशा पद्धतीने निर्माण केलं, त्याच्यामध्ये काय त्यांचा इतिहास होता, तर ते युद्धकलेला आणि शिवशस्त्रकला किती महत्त्व आहे या छत्रपतींच्या काळामध्ये ते आम्ही इथे दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत असतो. तुम्ही काय सादर करताय या सगळ्या कार्यक्रमात? आम्ही इथे शिवकालीनचे शस्त्र आहेत, दानपट्टा, भाला, कुऱ्हाड, विटा चालवणे, हे वेगवेगळे लाठीकाठी हे शिवकालीन दरवर्षी छत्रपती फाउंडेशनच्या माध्यमातून ठेवण्यात येतं कार्यक्रम इथे. आणि दरवर्षी आम्ही सालाबादप्रमाणे राज्याभिषेकच्या सोहळे निमित्तानं आम्ही ही मर्दानी खेळ सादर करत असतो. तू एक मुलगी आहेस, किती वर्षापासून हा खेळ खेळतेस आणि काय प्रेरणा आहे यामागं? मी गेले 8 वर्षापासून दानपट्टा शिकत आहे. माझे सर मिगड अंकुश आहेत. आजकालच्या तरुण पिढीला ह्या कलेचा पूर्णपणे विसर पडलेला आहे. ह्या कलेची अजिबात जाणीव नाही आहे. ह्या कलेला आम्ही त्यांना दानपट्टा, लाठीकाठी, जी शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जे त्यांनी शस्त्रास्त्र वगैरे फिरवून जे त्यांनी लढाया वगैरे केल्या व स्वराज्य जिंकून दिलं, ती कला आम्ही आजकालच्या तरुण पिढीला समजावून सांगत आहोत, त्यांना त्याची जाणीव करून देत आहोत. तुम्ही शिकला आहात, तुम्ही आत्ता चांगली प्रात्यक्षिक करताय, काही माणसं तयार करतायत तुम्ही, कसा रिस्पॉन्स आहे तरुण पिढीचा? सर खरं तर पाहायला गेलं तर इतिहासाची अनुभूती ही आजच्या या विद्यार्थ्यातून आपल्याला कळते येतेच आहे. आज हा ऐतिहासिक सोहळा जो 6 जूनचा राज्याभिषेक सोहळा आहे, आज लाखोच्या संख्येनं आज इथे सगळी लोकं आलेली आहेत. तर ह्या कलेला खऱ्या अर्थानं छत्रपती फाउंडेशन आज न्याय देत आहे. महाराष्ट्रातून लुप्त होत चाललेली ही मर्दानी खेळाची कला, याच्यामध्ये लाठीकाठी आणि प्रामुख्यानं युद्धकला म्हणलं की आजही आपल्याला आठवतो छत्रपती, आणि छत्रपती आठवले की आठवतात त्यांचे मावळे आणि या सर्व गोष्टी. आज याचा कुठेतरी विसर पडत चालला होता. तर ह्या गोष्टींना प्राधान्य देण्यासाठी अनेक कोल्हापूर असो, मुंबई असो, पुणे असो, नाशिक असो इत्यादी भागातून मंडळी पुढे येत आहेत आणि नवतरुण ही कला शिकून आपापल्या भागामध्ये याचा प्रचार प्रसार वाढवत आहेत. मी पिंपरी चिंचवड पुण्याहून आलो आहे. माझं नाव रवींद्र जगदाळे. आमची तुळजाभवानी मर्दानी खेळ प्रशिक्षण संस्था आज छत्रपती फाउंडेशनच्या माध्यमातून आज सातत्यानं 3 वर्ष झालं गाड्यावरती येऊन मर्दानी खेळाची प्रात्यक्षिकं सादरीकरण करते आहे. आणि जो छत्रपती संभाजी महाराजांना हा उपक्रमाला जी सुरुवात केली आहे, हे अगदी आमचं महत् भाग्य आहे की आम्हाला हे करायला मिळतं आहे. आणि महाराष्ट्राची ही लोककला आज आम्हाला म्हणजे जतन, संवर्धन आणि प्रचार प्रसार करण्यासाठी हे आमच्या खांद्यावर आहे. आणि आम्ही ती हीच वाढू, हीच छत्रपती शिवरायांना खरी मोठी आमची आजची मानवंदना असेल, एवढंच मी बोलतो. छत्रपती शिवरायांच्या प्रेरणेतून हे सगळे तरुण आपली कला सादर करतायत, मर्दानी खेळ जपतायत. छत्रपती शिवाजी महाराज हा इतिहास एका तासात उलगडणं, एका तासात समजावून घेणं अशक्य आहे. म्हणूनच साम टीव्हीचा हा छोटासा प्रयत्न होता.